नमस्कार मित्रांनो, जैवविविधता परिभाषा आणि वर्गीकरण या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या विषयामध्ये आज आपण शिकणार आहोत प्रस्तावना, वर्गीकरणाचे महत्त्व, वर्गीकरण आणि विकास, आधार आणि वर्गीकरणाचे तत्व, द्विनाम पद्धती, व्हिटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत, प्रकारांचे वर्गीकरण, त्याचप्रमाणे 5 जातीत वर्गीकरण। आता आपण बघू प्रस्तावना। आपल्या सभोवताली प्राणी व वनस्पतींचे असंख्य प्रकार आहेत। पृथ्वीवरील सजीव सृष्टी वैविध्यपूर्ण आहे। प्रत्येक सजीव रूप जीवन पद्धती अशा लक्षणात दुसऱ्यापासून भिन्न असतो व स्वतःची वेगळी ओळख जपतो। यालाच जैवविविधता म्हणतात। त्याचप्रमाणे वर्गीकरणाचे महत्त्व, सजीवांमध्ये असलेले असंख्य प्रकार व विविधता यामुळे त्यांचेही पद्धतशीर गट पाडणे आवश्यक ठरते। सजीवांमधील फरक ओळखून साधारणतः समान गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट बनविण्याच्या प्रक्रियेला जैववर्गीकरण असे म्हणतात। जे कमी महत्त्वाचे गुणधर्म असतील त्यांच्या आधारे गटांतर्गत उपगट तयार होतील। यालाच गुणधर्मांचा पदानुक्रम म्हणतात। आता आपण बघू वर्गीकरण आणि विकास। व्हिटाकर 1959 यांनी अस्तित्वात आणलेली पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती आहे। ही पद्धत पुढील मुद्द्यांवर आधारित आहे: पेशी रचना, त्यामध्ये आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी। त्याचप्रमाणे सजीवाची शरीर रचना ही एकपेशीय, बहुपेशीय। पोषण पद्धती, हरित वनस्पतींतील प्रकाश संश्लेषण। त्याचप्रमाणे आधार आणि वर्गीकरणाचे तत्व। प्रत्येक सृष्टीचे वर्गीकरण विविध पातळ्यांवर उपगटात पुढील प्रमाणे करण्यात आले: पदानुक्रम, सृष्टी, संघ, वर्ग, गण, कुल, प्रजाती आणि जाती। द्विनाम पद्धती। प्रत्येक सजीवाची वैयक्तिक ओळख जपण्यासाठी अशाच पद्धतीचा अवलंब केला जातो। हीच कार्ल लिनियस या जीवशास्त्रज्ञाने सुचविलेली द्विनाम पद्धती होय। या नावात 2 संज्ञा आहेत। पहिली संज्ञा प्रजाती दर्शविते तर दुसरी संज्ञा जाती निर्देशक आहे। आता आपण बघू व्हिटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत। 1 आहे सृष्टी मोनेरा, 2 सृष्टी प्रोटिस्टा, 3 सृष्टी कवक, 4 सृष्टी वनस्पती आणि 5 सृष्टी प्राणी। आता आपण बघू प्रकारांचे वर्गीकरण। सृष्टी मोनेरा। मोनेरा या सृष्टीत समाविष्ट केलेल्या जीवाणूंपैकी हे एक आहेत। त्याची लक्षणे आहेत: हे सर्व सजीव एकपेशीय असतात, स्वयंपोषी किंवा परपोषी असतात। त्याचप्रमाणे हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात। आता आपण बघू सृष्टी प्रोटिस्टा। त्याची लक्षणे आहेत: या सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते। काही स्वयंपोषी जसे उदाहरण शैवाल, तर काही परपोषी आदी जीव असतात। प्रचलनासाठी यांच्या शरीरावर रोमके किंवा कशाभिका असतात। येथे आपण बघू शकतो शैवाल, करंडक वनस्पती आकृतीत दाखविले आहे। त्याचप्रमाणे सृष्टी कवक। त्याची लक्षणे आहेत: या सृष्टीतील सजीव असंश्लेषी, दृश्यकेंद्रकी व परपोषी आहेत। यापैकी बहुसंख्य सजीव कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात, म्हणून त्यांना मृत्युपजीवी म्हणतात। बहुतेक कवकांचे शरीर बहुपेशीय असते। त्यांची पेशीभित्तिका कायटिन नावाच्या जटिल शर्करेपासून बनलेली असते। येथे आपण आकृतीत बघू शकतो बुरशी, भूछत्र। त्याचप्रमाणे सृष्टी वनस्पती। त्याची लक्षणे आहेत: बहुपेशीय असतात व सेल्युलोजने बनलेली पेशीभित्तिका असते, स्वयंपोषी व अचल असतात। त्याचप्रमाणे 5 जातीत वर्गीकरण।
सजीवांचे वर्गीकरण आदिकेंद्रिकी आणि दृश्यकेंद्रिकी यामध्ये केले आहे. आदिकेंद्रिकीमध्ये एकपेशीय आणि मोनिरा यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे दृश्यकेंद्रिकीमध्ये एकपेशीय आणि बहुपेशीय यांचा समावेश होतो. बहुपेशीयमध्ये पेशीभित्तिका असतात आणि पेशीभित्तिका नसतात. त्याचप्रमाणे पेशीभित्तिका असतात यामध्ये प्रकाश संश्लेषण नाही आणि प्रकाश संश्लेषण आहे. त्याचप्रमाणे पेशीभित्तिका नाही यामध्ये प्राणी यांचा समावेश होतो व प्रकाश संश्लेषण नाही यामध्ये कवक आणि प्रकाश संश्लेषण आहे यामध्ये वनस्पती यांचा समावेश होतो. सराव. आपल्यासाठी खालील काही प्रश्न दिले आहेत. आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा. ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे. हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार. आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा. धन्यवाद.